काय करायचं कळत नाही. अंजूशी बोलायला पाहिजे. ए दादा, ए दादा, चल की. किती हाका मारायच्या रे तुला? दादा, चहा ठेवू काय? लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ, ते पप्पांचा निरोप आहे. केमिकल आणायला जायचंय, गाडी काढून ठेव म्हणून. का? मी का? त्यांना सांग तुमचं तुम्ही आणा म्हणून. एकतर मी काय केलं त्यांना पटत नाही, उलट मलाच बोलायचं. चिडायला काय झालंय? प्रिया तुला हे पटतं सगळं? केमिकल वापरणं वगैरे, त्याला का लिमिट आहे की नाही? मम्मी होती तेव्हा नीट वापरत होते रे ते. ती गेल्यापासनं त्यांना कळत नाही ते काय वागतायत ते. म्हणूनच ग काळजी वाटते त्यांची मला. तू बोलून बघ की त्यांच्याशी. दिवसभर एकटेच असतात शेतात, काहीतरी बडबडत पण असतात. ठीक आहे, मी येतो जाऊन बाहेरून. चहा घेणार नाहीस? नको आहे मला चहा. आलो. हॅलो अंजय. काय रे, मला इथं बोलून तूच वेळानं आलायस? अगं हो, दमान घे. कुठं काय बस? फोन केला परत फोन नाही करत, मेसेजला रिप्लाय नाही. अगं तो मोबाईल प्रियाकडे असतोय, तिला लागतोय अभ्यासला कधी कधी. तिनं माझे मेसेज वगैरे बघितले नाहीत ना बाबा? नाही तो गोळवायचा. नाही नाही, तसं काही करत नाही. ती सांगायची मला तुझे कॉल येतात ते. मग ते ऐकून पण परत नाही कॉल केलास? अरे माझी ना आजकाल खूप चिडचिड होतीये. आई गेल्यापासनं बाबा नीट नाही. ते एकटेच बोलत असतात, एकटेच बसलेले असतात. त्या नादात शेतावर औषधाचा भरपूर वापर करतात. आणि आता पाऊस कमी आहे म्हणून जरा कमी आहे, नाहीतर. आणि आज सकाळी बोलते चल जाऊया केमिकल आणायला. मग तू नीट समजावून सांग त्यांना. का होणाऱ्या सुनेचं ऐकणार आहे? येऊ का समजावायला घरी? तू पण ना अंजे, तुला कधी पण चेष्टा सुचते बघ. अरे मग काय करू सांग, मला ते असं सिरियस राहायला नाही जमत. आणि माझी अशी इच्छा आहे की तू पण कधीच तसं राहू नयेस. अरे यार, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, पण नेमकं काय बोलू तेच कळत नाही मला.
पप्पा, ओ पप्पा, चहा घेतला असा? हो, यास किती दिवस बसणार तुम्ही? ते नको आहे मला चहा. हो, दिवसाला 5-6 कप चहा तुम्हाला लागायचा. माझी इच्छा नाहीये. का पिऊ चहा चांगला करत नाही? ती आईसारखं करत नाही? नाही नाही, पियू चहा अगदी तिच्यासारखाच करते. मग अजून आठवण येते. म्हणून असं. तू गाडी काढलीस का? चल, आपल्याला केमिकल आणायला जायचं. नाही, मला त्याबद्दलच बोलायचं आहे तुमच्यासोबत. तुम्हाला माहिती आहे ना बाबा, मला त्या केमिकलचा जास्त वापर नाही पटत. मग काय करायचं? तुम्हाला मी सांगितलंय की आपण सेंद्रिय शेती करूया. आपला आजा पण तेच करायचा. तुम्हाला ते पटायचं. त्यात लय कष्ट आहे रे, आणि आता ती ताकद माझ्यात नाही राहिली. हो, मी आहे की. मी राजागत घरात निवांत बसा, मी सांभाळतो सगळं. अरे अजून तुझं सगळं व्हायचंय. नोकरी, लग्न. तू कशाला पडतोस यात? तुझ्या बरोबरचे सगळे मित्र शहरात नोकरीला गेले. मग तू पण जा की. प्रियाच्या लग्नाचं पण अजून बघायचं आहे. तू शहरात नोकरीला लागलास ना, तर लय बरं होईल बघ. मी शहरात जाऊ? बरं, मी जाईन. पण तुमचं काय? तुम्ही असं एकटं बसता, कुणासोबत बोलत नाही, काही खात नाही. हे सगळं पिऊला जमणार आहे सांभाळायला? हे का नाही पप्पा? तुम्ही माझ्या हे सगळं सोपवा, मी बघीन सगळं. मी चल, आपण नंतर बोलूया. विषय बदलू नका पप्पा, मी काय आता लहान नाही. दादा म्हणतोय ते बरोबर आहे. तो सांभाळेल आता हे सगळं. तुम्ही फक्त आराम करा. अगं पण आईची काळजी घेता नाही आली मला, पण आता तुमच्याबद्दल असं होऊ देणार नाही मी. चल, चहा घेऊया आपण. ये.